हॅलो, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आणि कसे आहात? मस्त असाल, मजेत असाल. आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात. हर्षूने काय फिल्टर घेतलं आहे नवीन, घरात एक फिल्टर असून दुसऱ्या फिल्टरची काय गरज आहे, प्लस एका सॉन्ग ऐकल्यानंतर कशी ऊर्जा भेटते आणि आपण किचनमध्ये कामं करण्यास किंवा कुठलंही काम करण्यास कसं फ्रेश होतं ते सांगू. चला आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळची वेळ होती, मस्त आता सुट्ट्या संपतच आलेल्या आहेत आणि शाळा चालूच होणार आहे. ती लगबग, ती खरेदी, त्या सगळ्या गोष्टी आता माझ्या मागे चालू आहेत. अगदी 2 दिवसावरती शाळा येऊन ठेपली आहे आणि त्यात माझ्या पिल्लूचा बड्डे पण आला आहे उद्या. तर म्हटलं चला आता बड्डे आलेलाच आहे आणि घरातलं भरपूर म्हणजे शॉपिंग वगैरे ह्या गोष्टी खूपच चाललेल्या आहेत. आणि पिल्लूचा बड्डे आणि मुलांचा बड्डे असल्यापेक्षा माझ्या बड्डेपेक्षा मला नेहमी त्यांच्या बड्डेचं कौतुक असतं, कारण त्यांना एनर्जेटिक आणि त्यांना उत्साह, त्यांच्या त्या गोष्टी याच्यात मला खूप आनंद मिळतो. आणि ते हॅप्पी म्हटल्यावरती मी हॅप्पी. त्यांच्यासाठी कितीही करेल हे इतकं कमीच असतं. चला इकडे मी सकाळी उठली आहे, छान असं किचनमध्ये दूध आणि चहा एकीकडे ठेवू दिलं आहे आणि त्यानंतर जे आपलं नेहमीचं असतं की संध्याकाळची घासलेली भांडी जी सुकलेली असतात सकाळी ट्रॉल्यांमध्ये लावून टाकायची. तर इकडे माझं तेच असतं. आणि एकदा ट्रॉलीमध्ये का भांडी लावली की मग पटकन असं जाळी रिकामी वाटली की आणि किचन पूर्ण अगदी खाली होऊन जातं. आणि त्यानंतर मग होती ती आपली दिवसभराच्या कामाची सुरुवात. आणि भांडी आपण स्वतः व्यवस्थित ट्रॉल्यांमध्ये ठेवली गेली की ते अगदी व्यवस्थित पण आपल्याला भेटून जातात. त्यामुळे एक टेन्शन नसतं की कुठलं भांडं पटकन लागते. अगदी जाळीमध्ये भांडी असेल ठेवलीच नाही ना, मग असं होतं की ती भांडी एक भांडं खालीच गेलेलं असतं आणि ह्या गोष्टी घडतात. त्यापेक्षा सकाळी उठलेलं हे काम आपलं एक महत्त्वाचंच असतं स्त्रियांसाठी, तर ते करणं खूप गरजेचं असतं. तेच माझं इथं चालू आहे, भांडी मांडणं. त्यानंतर मस्त असं भांडी मांडून दिली आणि आता मला खूपच म्हणजे नाही का, आता शाळा आली आहे मुलांची आणि पिल्लूचा बड्डे. त्यानंतर माझी ही गडबड डोक्यात, विचार की हे झाल्यानंतर हे करायचे, ते झाल्यानंतर मला इकडे जायचं आहे. पिल्लांचे स्कूलचे युनिफॉर्म म्हणा, दक्षूची थोडीफार छोटी मोठी शॉपिंग म्हणा, किंवा केक कसा ॲडजस्ट करायचा, ह्या सगळ्या गोष्टी, बड्डे कुठे करायचा, हे डोक्यात भरपूर विचार माझ्या हे 2 दिवस अगदी होते. आणि अगदी डोक्याला म्हणजे लॉक झाल्यासारखी बुद्धी झाली होती आणि खूप सारे विचार, एकच नाही आणि प्लस माझे वेगळे विचार, अशा भरपूर गोष्टींमध्ये माझं मन रमलेलं होतं या 2 दिवसामध्ये. त्यामुळे थोडंसं ब्लॉग आपले लेट येतात आहे, थोडं समजून घ्या. आणि मला माहिती आहे माझी फॅमिली अशी आहे की ती समजून घेऊ शकते. तर अशा प्रकारे माझं किचन म्हणजे भांडी सगळी मांडून झालेली आहेत. आणि आता मी जी भांड्याची जाळी ती खाली ठेवून दिली की रिकामी जाळी 1-2 भांडे, आणि अगदी मला किचन रिकामं असलं ना सुटसुटीत की काम करायला पण मज्जा येते. चला तर मग इकडे मग माझं चालली आहे किचनमध्येच लुडबुड वगैरे की काय नाश्ता बनवायचा. उठलेले तर कोणीच नाही आणि मी पिल्लांना अगदी 2 दिवस झाले स्कूलला राहिलेत म्हणून मी त्यांना उठवत नाही की जाऊ देत, झोपू देत वगैरे. आणि म्हणून मी काही उठवलं नाही, म्हटलं जेव्हा उठतील तेव्हा उठतील, कारण स्कूलच्या वेळेस त्यांना अगदी झोपायला पण नाही मिळत आणि अगदी दिवस फुल बिझी होऊन जातो त्यांचा. हे तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पण दाखवलं असेल. आणि आता माझे रुटीन नेहमीप्रमाणे 2 दिवसातच चालू होईल. इतक्या दिवस खूप सारा आराम केला, इकडे फिरले, तिकडे फिरले, माहेरी जाऊन आले, सासरी जाऊन आले. अगदी 8-8, 10-10 दिवस दोन्ही ठिकाणी राहून आल्यानंतरची रिलॅक्स फील झाल्यानंतरचं पूर्ण रुटीन असं चेंज होतं. अगदी 10-12 दिवस म्हटलं, 15 दिवसात म्हटलं तरी आपल्या शरीराचं पूर्ण रुटीन, बसलेलं जे काय स्कूलचं डेली रुटीन असतं ते सगळं चेंज होऊन जातं. आणि आता पुन्हा 2 दिवसांनी सवय लावायची आहे की पुन्हा कसं उठणार. आणि उठणार म्हणण्यापेक्षा सकाळी उठायला, आणि अगदी मी उशिरा उठायची रिलॅक्स फीलमध्ये, पिल्लंच उठायची उशिरा, त्यामुळे मी रिलॅक्स उठायची. त्यामुळं म्हटलं चला आता पूर्ण आपलं सगळं रुटीन चेंज करायचे. आणि माझं नेहमीचंच असतं की सकाळी ही किचनमधली कामं लडबड असते, जी पाणीचं फिल्टर पहिलं भरून घ्यायचं, त्यानंतर मग बॉटल्स भरून घ्यायच्या सगळ्या. आणि माझ्या सगळ्यांच्या बॉटल्स ठरलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या बॉटल्स भरून फ्रीजमध्ये सेट करून ठेवायच्या, जेणेकरून ज्याची बॉटल तेच घेतली पाहिजे. आणि भरपूर बॉटल्स भरून ठेवते, जेणेकरून रिकामे झाले की पुन्हा पिल्लांना त्या फ्रीजमध्ये ठेवता आले पाहिजे. सगळ्याच फ्रीजमध्ये ठेवत नाही, बाकी बाहेरच ठेवते, पण बाकीच्या बॉटल्स ज्या असतात रेग्युलर त्या फ्रीजमध्ये ठेवते. तर इथं फ्रीजमध्ये काय झालं होतं, पिल्लूने काहीतरी सांडवलं होतं. आता छोटी पिल्लं म्हटल्यावरती काही ना काही अशी लुडबुड खटपट करतच राहतात. तसंच माझं छोटं पिल्लू, फ्रीजमध्ये काही नसतं त्याच्यासाठी, काही क्वचित कधीतरी खाऊ वगैरे असतं, कॅडबरी म्हणा किंवा छोटे म्हणजे ज्या वस्तू असतात, पण एनी टाईम दिवसातून अगदी 10 ते 12 किंवा जास्तीत जास्त वेळ फ्रीज ओपन करणार, काही नसू देत त्या फ्रीजमध्ये. अगदी फ्रीजची ओपन माझं फ्रीज एवढं 10 वर्ष झाले, अगदी त्याला काय झालं नाही, पण जसं हर्ष ओपन जर करतो ना तसं अख्खं फ्रीज पूर्ण वाट लागली आहे.
असं. त्याच्यानंतर मग कचऱ्याचे डबे सगळे बाहेर ठेवून दिले, मावशी यायची वेळ झालीच होती. आणि म्हटलं चला आता केअर काढून घ्या. केअर काही नसतो, पण एक झाडून घेतल्यानंतर एक ऊर्जा भेटते ना, आणि अगदी घर स्वच्छ वाटतं ना थोडासा केअर निघाल्यानंतर, तरी मन अगदी प्रसन्न होऊन जातं. स्वच्छ घर जितकं असेल तितकं छान वाटून जातं. तर इकडे झाडू काढता काढताच पटकन अशी नजर गेली की म्हटलं फॅनला पण धूळ झाली आहे खूप, त्याच्यावरती थोडासा झाडू मारून घ्यावा. त्याच्यावरची धूळ झटकली जेवढी मला झटकता आली, नाहीतर मी यांच्या थ्रूच करून घेते हे काम फॅनचं, कारण की वरती हाईट असल्यामुळे माझा काय हात जात नाही एवढं क्लीन करण्यासाठी. जेव्हा वेळ असेल तेव्हा यांना मी रिक्वेस्ट करून ते काम करून घेते आणि तेही करतात. त्यानंतर इकडे झाडू छान झाला. पिल्लू स्वतःचे कपडे आता स्वतःच घालते, इतकं छान वाटतं त्याचं त्याला स्वतःला आवडताना बघून. पण कधी कधी असं वाटतं की यार एवढीच माझं बाळ सगळं काही करते, मग वेळ असेल तर त्या गोष्टीसाठी त्यांना मी देते आणि अगदी खुश होऊन जातात. आणि ते म्हणजे वेळ देते मी त्यांना, असं नाही देत नाही, पण कधी कधी स्वतःच्या सवयी स्वतःला पण लागणं तितकंच गरजेचं आहे. म्हणून कधी कधी मुद्दामून हट्टीपणाने त्यांच्याकडे बघत नाही. कधी कधी खूप लाडप्यार आमचं चालू असतं. आता विचारते बिला नाश्ता काय करायचा, तर मग काही बनव असं असतं. अजिबात कुठल्या गोष्टीसाठी हट्ट नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे. सो अशा प्रकारे छान असं मी त्यांना बेत ठरला आमचा तो पोह्याचा. आणि पोह्याचा बेत हा की त्यांना पोह्यावरती मॅगी मसाला टाकून दिल्यानंतर अगदी चटपट पोहे एकदम झटपट संपून टाकतात. आणि तेही भारी आहे की अगदी पोह्याची पण सवय लागली त्यांना की नाही मी खाणारच नाही, ह्या गोष्टी घडत नाही. ज्या गोष्टी खात नाही त्या गोष्टींना असं वेगळा प्रकार करून खायला दिलं ना की मुलंही छान खातात. मग मी पोह्याचा नाश्ता बनवला आमच्या सगळ्यांसाठी. तर म्हटलं पोहे बनवते, अगदी सगळं काही चिरून वगैरे ठेवलंच होतं. तर म्हटलं चिरून ठेवल्यानंतर पिल्ले सगळी उठल्यानंतर की कसं तयारी असेल तर पटकन पोहे पण बनतात. पिल्लूला म्हटलं अगदी 5 मिनटात तुझ्यासाठी पोहे रेडी करते, कारण पोहे वगैरे सगळं काही मी भिजून ठेवलं होतं. शेंगदाणे वगैरे सगळं काढून ठेवलं होतं, कांदे वगैरे जे काय फोडणीचं सामान लागतं सगळं चिरून वगैरे ठेवून दिलं होतं. त्यामुळे अगदी इझी झटपट असे मी पोहे त्यांना करू दिले. आणि पोहे म्हटले की कोणाला आवडत नाही, सकाळचा हा नाश्ता पोह्यांसोबत आणि चहासोबत असेल तर खूप भारी वाटतो. आता घरातली बरीच कामं झाल्यानंतर आता पिल्लूचं माझ्या उद्या स्कूल पण आहे परवा, आणि त्यानंतर बड्डे पण आहे. म्हटलं हेअरकट करून आणावं दोघांचा. तर दोघांनाही हेअरकटला चालवलं होतं. फायनली आम्ही हेअरकटसाठी निघालो. आणि तुम्हाला सांगू का, त्याला हेअरकट करायचा फार कंटाळा येतो दक्षला, कारण खूप वेळ बसावं लागतं. आमची क्वीन घेतली आणि आम्ही निघालो. आणि तुम्हाला मला इथे दाखवायचं आहे की आम्ही तिघं अशा प्रकारे जातो. माझं बाबू छोटं पुढे असतं, दक्ष मागे, आणि केस बघा किती वाढलेत. आता त्यानंतरचा लुक दाखवते तुम्हाला, केस कापून आल्यानंतरचा. वातावरण पूर्ण वांबळ झालं होतं सुंदर असं, पण अगदी गरमी खूप होत होती, चिकचिक अंग होत होतं. त्यानंतर हेअरकटला गेलो तर सलूनच बंद होते. म्हटलं चला राहिलेले 3 गिफ्ट घ्यावे. आणि तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितले असेल, दक्षसाठी असे छान 8वा बड्डे म्हणून 8 गिफ्ट घेतलेत. त्यातले 3 राहिले होते. तर आपल्या लोणावळ्यातलं फेवरेट शॉप आमचं, तिथून घेतले. येताच भेळ आणली सुकीच, आणि तिला ओली केली, छान अशी भेळ बनवली आणि मस्त एन्जॉय केली. भेळ खाल्ली, चहा वगैरे घेतला. त्यानंतर घेतली दिवाबत्ती करायला. छान अशी दिवाबत्ती करून झाल्यानंतर घर अगदी फ्रेश वाटतं. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी, उन्हामध्ये सावली स्वामी, दुष्टामध्ये सावली स्वामी, कष्टामध्ये भरले. तुम्हाला एक बोलू, दिवाबत्ती करता करताच हे जे गाणे लावते ना, त्यानंतर जी ऊर्जा निर्माण होते ना आपल्यामध्ये, अगदी फ्रेश वाटतं. आणि त्या फ्रेश ऊर्जेमध्येच इतकं भारी वाटतं ही स्वामींची गाणी ऐकल्यानंतर, काय सांगू, मन अगदी वेगळंच विचलत होतं. आणि एकदम फ्रेश आणि ऊर्जा मिळाल्यानंतर स्वयंपाकाला मी लागले आणि अगदी छान वाटत होतं, फ्रेश वाटत होता. आता स्वयंपाक करताना पिल्लं खेळत होती, त्यामुळे टी व्हीचा रिमोट आज माझ्याकडे दिला होता. आणि मला दिल्यानंतर माझं काही नसतं, फक्त अशी गाणी लावून देते, मन अगदी प्रसन्न ठेवून स्वयंपाकाला लागत असते. बाकी काय आहे, इकडे पिल्लांची भांडणं चालूच असतात, तरी पण त्यातल्या त्यात त्यांना समजावत हे करत मी या गोष्टी करत असते. तरी पण इथे माझं चाललं होतं पिल्लू असं पिल्लू तसं, हे असं करत आज मी भाजी बनवणार होते ही, की जी मी शुक्रवारच्या मार्केटमधून आणली होती. चवळीची भाजी होती हिरवीगार, खूप दिवस झालं खाल्ली नाही पालेभाजी, म्हणून म्हटलं चला आज ही करूयात. सोबतच ही पोरं खातील की नाही मला आयडियाच नव्हती. एकीकडे कुकर लावून दिला आणि ही भाजी करायला घेतली. इकडे लसूण आणि मिरची टेचूनच घेत होते, तर डोक्यात विचार आला ह्यांनी ही भाजी खाल्ली नाही तर मी करू काय.
म्हणून वाटाणा बटाटा करायचं ठरवलं. तितक्यात वाटाणा बटाटा यासाठी तर आहोंना आवडतो. तितक्यात त्यांचाही फोन आला की मी आज जेवायला येत नाही आहे. तर म्हटलं आता हे येत नाही तर मग काय करायचं, तर फक्त मग पिल्लांसाठी बटाटा बनवला मी. म्हणजे बटाटा लाईट लफतफी असा रेड, मस्त त्यांना ग्रेव्ही शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून आवडतो, तो बनवायला घेतला. आणि त्यानंतर मग ही भाजी केली आणि मग म्हटलं चला, त्यांची भाजी झाली, माझी भाजी झाली. मुलं असले की असे प्रकार घडतात. तुमच्या इकडे असं होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा की मुलांसाठी वेगळी भाजी बनते. माझ्या पिल्लांसाठी तर नॉर्मली मी खाते तेच बनवते, किंवा त्यांना जे आवडतं तेच मी खाते. सगळ्या सवयी सगळ्यांना लागल्या पाहिजे. असं नाही की आज क्वचित एखादा दिवस असा येतो की ही भाजीच नसेल, किंवा ही भाजी मला आवडते ह्यांना आवडली नाही, मग त्या मुलांसाठी परत म्हणजे करणं म्हणजे करायला पण काही नाही. पण अशी वेळ होती की इमर्जन्सी अशी वेळ होती की कधी जमतच नाही किंवा काही असं घटना घडतात आणि घडलेल्या आहेत. त्यामुळे सगळ्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. इकडे मी हे सगळं झालेलंच आहे आणि मस्त बटाट्याची भाजी वगैरे सगळं काही फोडणीला दिलेलं आहे. अधूनमधून पिल्लांसोबत गप्पा मारत बसले होते. आणि आता स्कूल आहे, तुमच्या बॅगा भरा, तुमचे टाईम टेबल भरा. दक्षला सांगितलं तू तुझं टाईम टेबल आता स्टार्ट कर भरायला, तुला सवय लागू दे. त्या गोष्टी माझं सांगणं चालू होतं की आता सुरुवात कर, की तुला सवय लागणं खूप गरजेचं आहे बिट्टू. की मम्मा कधी आजारी असेल किंवा काय, किंवा मला हास्य करायला जमतंय, तुझं करायला वेळ नाही, उशीर होतोय, तेव्हा तुला या गोष्टी स्वतःच्या स्वतः यायला पाहिजे. हे माझं त्यांना सांगणं होतं की आता स्कूल आली, बॅगा भरा. इतकं स्कूलच्या उत्सुकतेने तेही कंटाळले होते की आता बऱ्याच दिवसाच्या सुट्टीनंतर स्कूलला जायचे. माझी इकडं स्वयंपाक बडबड चालू आहे. तर छोटं पिल्लू आहे ना, बॅगमध्ये न्यायला त्यांना बॅग सगळे बुक्स त्यांचे स्कूलमध्येच असतात. तर फक्त बॅग असते. तर मम्मा मी काय भरू त्यामध्ये, माझ्याकडे काहीच नाही आहे, फक्त कंपॉस आहे, असं त्याचं चालू होतं. ते करता करता पिल्लूचं माझं काय चाललं होतं, मी इकडे मस्त माझं हे स्वयंपाकाचं काम करून देते. फोडणीला वगैरे भाज्या ठेवल्या की रिलॅक्स वेळ असले तर पिल्लांसोबत घालवते. अदरवाईज माझे व्हिडिओ शूट किंवा काय असेल एडिटिंग वगैरे त्यामध्ये घालवते. बऱ्याच वेळानंतर मग माझं पिल्लूला आयडिया सुचली की त्याचं कपाटच आवरावं. अगदी त्याचं कपाट आवरायला घेतलं. माझं लक्षही नव्हतं, अचानकच गेलं आणि बघा ना किती गुडबॉयसारखं कपाट आवरतं आहे. कुठली बुक कुठे ठेवायची काय, हे तर त्याला मी सांगितलं नाही. पण अचानक दक्षला दाखवलं तर तो आमच्याकडे बघायला लागला आणि मम्मा मी छान करतो आहे का? म्हटलं हो बेटा छान करते. अशा प्रेरणादायी आणि त्यांना अशी पॉझिटिव्ह थिंकिंग आणि तू छान करतो असं म्हटलं की त्यांना अजून उत्साह येतो. तोपर्यंत इकडे माझा स्वयंपाक रेडीच झाला होता. आणि स्वयंपाक रेडी झाल्यानंतर तुम्हाला सांगू का, किचन अगदी क्लीन करून घेतलं मी स्वयंपाक झाल्यानंतर. आणि घामाने इतकी गरमागरम झाले होते की तुम्हाला काय सांगू. अगदी पाऊस पडत नाही आहे, पण वातावरण जे होतं ना त्याने अगदी गरमी खूप होती. त्या गरमीमध्येच कसाबसा स्वयंपाक आवडते. इच्छा नसली तरी हे करावंच लागतं. अगदी घामाने भिजून जाते माणूस. दिवसातून 2-3 कपडे तर नक्कीच चेंज होतात. म्हटलं जेवण करायच्या आधी हा सगळा किचन क्लीन करून घ्यावा. अगदी किचन क्लीन केल्यानंतर जेवणानंतरची भांडी थोडीफार असेल घासायला तर काही वाटत नाही. पण मग मी काय केलं, सगळा स्वयंपाक केला, सगळं एका ठिकाणी ठेवून दिलं आणि अगदी किचन क्लीन करून घेतलं. अगदी गॅस वटा पण क्लीन करून घेतला, जेणेकरून जेवण झाल्यानंतर मला खरंच खूप कमी भांडी असावीत. कारण एकदा गरमीतून फ्रेश होऊन आल्यानंतर पुन्हा किचनमध्ये जाणं अगदी अंगावर येतं. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का महिला मंडळ? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि मी बऱ्याच जणांना कमेंट करा म्हणते. बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल कसं बोलू काय बोलू, तर बिंदास बोलत जावा, बिलकुल लाजू नका. आणि इकडे आम्ही आणलं होतं नवीन फिल्टर. मम्माचं फिल्टर कमी पडतं आहे तर इकडे आम्ही दादूला गिफ्ट घेता घेता आम्हाला एक गिफ्ट घेतलं आहे आणि सध्या आमचं पाणी त्यातूनच पिणं चालू आहे. इतकं छोटं फिल्टर आणि ते सारखंच संपतं. इतका छोटासा ग्लास आणि काय सांगू तुम्हाला त्याची मज्जा. त्यानंतर मस्त असं बटाट्याची भाजी, चवळीची भाजी असं जेवण केलं छान असं. पिल्लं तर काय जेवणासोबतच मस्त फिल्टरच घेऊन बसलं होतं. फिल्टरशिवाय मला तर पाणीच जात नाही. चला तर मग आजचा ब्लॉग इथंच संपवते. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने आणि दक्षा बड्डेसोबत. तर चला भेटूयात उद्या. बाय. आजच्यापुरतं एवढंच. अजूनही कोणी चॅनलवर सबस्क्राईब केलं असेल, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप सारं तुमचं प्रेम द्या आणि असंच नवनवीन ब्लॉग बघायला विसरू नका. बाय बाय.